हरित ऊर्जा आणि हरित स्टील प्रकल्प या दोन्ही क्षेत्रात आज एकाच दिवशी 3,16,000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आणि यातून जवळपास 84,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत। याशिवाय कृषी मूल्य साखळी अंतर्गत शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी Amazon, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांच्याशी देखील करार करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे सामंजस्य करार सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले। यातील ऊर्जा क्षेत्रात एकूण 7 कंपन्यांची हरित ऊर्जा निर्मितीसाठी 2,76,000 कोटींचे सामंजस्य करार झाले, तर दुसरा सामंजस्य करार महाराष्ट्रात हरित पोलाद प्रकल्पासाठी करण्यात आला। आर्सेलर मित्तल निप्पॉन इंडिया आणि महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाशी झालेल्या या करारात एकूण 40,000 कोटींची गुंतवणूक येणार आहे। दरम्यान या सगळ्या कराराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिली, काय प्रतिक्रिया दिली, जाणून घेऊया। आज 7 कंपन्यांचे MOU झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील सातत्याने यांच्या संदर्भामध्ये बैठका घेतल्या होत्या आणि आज अखेर त्यांच्याबरोबर MOU साईन झालेले आहेत। लवकरच त्याची अंमलबजावणी होईल आणि 60-70 हजार रोजगार निर्मिती होईल, तरुणांना काम मिळेल। NTPC जी केंद्र सरकारची आहे, NTPC ग्रीन एनर्जी 80,000 कोटी, अवाडा ग्रीन हायड्रोजन 50,000 कोटी, रिन्यू ई फ्युएल्स 66,000 कोटी, आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स 25,000 कोटी, L&T ग्रीन टेक 10,000 कोटी, JSW ग्रीन हायड्रोजन 15,000 कोटी आणि वेल्स्पन गोदावरी GS2 29,000 कोटी असे जवळपास 2,76,700 कोटी रुपयाचे हे करार आहेत, ज्यातनं 63,000 लोकांना रोजगार मिळणार आहे आणि महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये सगळ्यात अग्रणी राज्य म्हणून या करारांमुळे होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।